यशवर्धन चौधरी करोडोंचा व्यवसाय करतात, लाखोंची उलाढाल करतात, आज पॅरिसमध्ये, कधी अमेरिकेमध्ये, कधी लंडनमध्ये. मग त्यांच्या आयुष्यातला स्पेशल डे त्यांनी जरा वेगळा, रुटीन पेक्षा वेगळा साजरा केला. तर तुमच्या पोटात का दुखतंय? सॉरी, आम्हाला माहिती नव्हतं आज काही स्पेशल डे आहे, बर्थडे आहे का त्यांचा? अहो रिपोर्टर साहेब, त्यांचा स्पेशल डे तरी त्यांच्या पुरता राहू द्या ना. त्याची आता कशाला वेगळी ब्रेकिंग न्यूज करताय? नका काळजी करू. आणि ऐका, कंपनी आत्ता बुडणार नाहीये, पण जेव्हा बुडणार असेल ना, मी पहिला फोन तुम्हाला करेन. तुम्ही लगेच या जहाज घेऊन. ओके, बाय. आता रडताय कशाला? हॅलो हॅलो, अरे काय झालं? सर, जहाज बुडणार आहे, आता काय करायचं सर? तुम्ही नीट ऐकत नाही. मी काय उच्चारलं? कंपनी बुडणार आहे असं म्हणालो, जहाज नाही. काय सर, कंपनी बुडणार आहे आणि तू आम्हाला काही सांगितलं सुद्धा नाही? कसं होणार आता? सर, तुम्ही मला तुमची पर्सनल सेक्रेटरी ठेवाल का? नाही. अहो शेफाली, तुम्ही मुळात आधी शांतपणे ऐकून घ्या. मी काय म्हणालो? कंपनी बुडणार असेल तर शक्यता वर्तवली, याचा अर्थ काय होतो? काय होतो? अहो याचा अर्थ असा होतो की ही शक्यता आहे, असं काही होणार नाहीये. कंपनी छान एकदम ठणठणीत आहे. मग आधी सांगायचं नसं. अरे सॉरी, म्हणजे माझं उगाच मेकअप खराब झाला असतं ना. हे घ्या फाईल. हा ठीक आहे. आणि बाहेर जाऊन कुणाला सांगू नका काय इथे बोलणं झालंय, नाही तर सगळ्यांना मला पर्सनल सेक्रेटरी ठेवायला लागेल. जा. थँक्यू. ही यशची 100 रुपयाची पाहिजे, अजून काय काय दाखवणार आहे देवाला माहिती. काय झालं? काय म्हणाले पप्पा? व्हीलच बनवत होते ना? मला माहितीच होतं. तुम्ही थांबवली ना ती प्रोसेस. बघा, त्यांना लगेच कळलं मी तिथे का आलोय ते. पण मग व्हीलचं काय झालं? तर मला काय माहित. त्यांनी मला लगेच रूमच्या बाहेर काढलं आणि म्हणाले, तू पोरगा म्हणायच्या लायकीचा नाहीयेस. आपण आवडतच नाही त्यांना. अशा पिकूचूला कधी प्रेमाने जवळ घेतलंय? सतत आपलं यश यश यश. अगं पण तो डिझर्विंग आहे ना. आणि 100 रुपयात दिवस काढणार आहे म्हणे तो. पप्पा सांगत होते. तुम्हाला खूपच पुळका आलाय त्याचा. आणि ज्याच्याकडे हजारो लाखो करोडो रुपये 100 रुपयात दिवस काढायचं म्हणतो, याला ना अक्कल शून्यपणा म्हणतात. आणि आता तर काय त्याचं मला कळतच नाही. हा, ते कुठल्या तरी त्या फडतू सोसायटीमध्ये रूम काय विकत घेतो, तर मध्येच का त्याचा ऍक्सिडेंट झाला. आणि आता काय 100 रुपयात दिवस काढायचा म्हणे. मला तर वाटतं ना, आपला यश दिवसेंदिवस वेडा होत चाललाय, वेडा. सीमा, सिम्मी, सिम्मी, मला हे व्हीलचं काम नाही जमणार. मला काय वाटतं, आपण ही आयडिया केली तर माणूस ना काही कामाचंच नाही. मलाच काहीतरी करायला लागणार. तुला माहितीये यश, माझा एक मित्र आहे, त्याची बायको प्रेग्नंट होती ना, तेव्हा तिला वडापाव खायचे डोहाळे लागले होते. थोडे वेगळे आहेत पण डोहाळे आहेत शेवटी. तुला एक अजून एक गंमत सांगू यश? आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापाव हा पदार्थ जो आहे तो फार असा म्हणजे प्रेमाने खाल्ला जातो. वडापाव. तुला माहितीये का समीर, हा, 100 रुपयामध्ये दिवस काढायचं म्हटलं की चालत येणं, लिफ्ट घेणं, वडापाववर दिवस काढणं, हे सगळं आलंच. पण आज तो वडापाव पण माझ्या नशिबात नव्हता. शंभर रुपयामध्ये दिवस काढायचं म्हटलं की चालत येणं, लिफ्ट घेणं, वडापाववर दिवस काढणं, हे सगळं आलंच. पण आज तो वडापाव पण माझ्या नशिबात नव्हता. पाय दाबून देऊ? नको रे, गरम पाण्यात पाय ठेवून? नको. नको नको. वडापाव. एक मिनिट.
60 62 65 62 नंतर 63 64 मग 65. नाही तू थकल्यास वगैरे ठीक आहे, पण एक बेसिक सॉरी 50 60 62 64 65. वाढले का काही पैसे? काही नाही. मग कशाला मोजतोस 50 वेळेला? फील साठी जर का वाढले, चुकून मागून कुठे राहिले असतील 1-2 रुपये तर कळतील. आज ना मला एक गंमत करावीशी वाटते. थांबा, ऐका 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 ऐका. मी समीर आहे आणि यश सोबत मी नेहमीच असतो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की करोडोंचा व्यवसाय करणारे, लाखोची उलाढाल करणारे, असे करोडोंचे चेक्स सह्या करणारे यशवर्धन चौधरी आज 62 नंतर 65 वगैरे मोजतायत, तर तुमच्या भावना नेमक्या काय आहे? आणि त्यात तुम्हाला वडापावचा चुरा सुद्धा खायला मिळाला नाही, तर तुमच्या भावना अशा चूर चूर झालेल्या असतील. याविषयी थोडासा प्रकाश टाकला तर मला फार आनंद होईल प्लीज. तो चुरा जो होता तो घरतोंड्यांनी खाल्ला आणि वडापाव तुमच्या शेफालींनी खाल्लाय. आणि बेसिकली मला असं वाटतं की तुम्ही ना चुकीच्या प्रोफेशन मध्ये आहात. तुम्ही एखादा शो वगैरे अँकर करा किंवा तुम्ही मिमिक्री वगैरे करा, ते तुम्ही खूप छान करता. धन्यवाद. मी येऊ का सर? काय झालं सुरेश? येस सर, तुमच्यासाठी पार्सल आले. पार्सल? भूक लागलेली असताना आपल्या वाट्याचं गुपचूप एखाद्याने खाल्लं ना तरी चालतं, असं परी म्हणते. आपली माणसं सोबत असली की आपण कोणतीही पैज जिंकू शकतो, असं ही परीच म्हणते.